आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये पार्ट 1चे 2 जे लेसन्स आहेत, लेसन नंबर 2 आणि लेसन नंबर 3 ओके, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, आणि दुसरा जो लेसन आपला तिसरा जो लेसन होता केमिकल इक्वेशन्स अँड केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक समीकरण आणि अभिक्रिया आणि मूलद्रव्यांचे वर्गीकरण याच्याबद्दल अधिक चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेतलेली आहे. आज आपण आपल्या पार्ट 2ला ओके वी विल स्टार्ट द सेक्शन 2 सायन्स 2चा जो सेक्शन 2 आहे त्याला आपण आज सुरुवात करतोय. आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे 9वीला आपल्याला पॅटर्न होता 40 मार्काचा पेपर आपल्याला या ठिकाणी असणार आहे आणि आपण इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलेलंच आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 10 लेसनचा स्टडी आपण यामध्ये करणार आहोत. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर बायोलॉजीचे काही पार्ट्स आणि पर्यावरणशास्त्र वगैरे याचे काही लेसन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. तर आज आपण पहिल्या लेसनला आपण सुरुवात करत आहोत ज्याचं नाव आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन्स ओके, म्हणजेच अनुवंशिकता आणि उत्क्रांती. ह्या पाठाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मग या लेसनमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. इन दिस लेसन वी विल डिस्कसिंग अबाउट दॅट. या लेसनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिला मुद्दा बघायचा तो म्हणजे हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस ओके, अनुवंशिकता आणि अनुवंशिकतेचे बदल याच्या संदर्भात आपण अधिक चर्चा याच्यामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर पुढे जाऊन आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत. पहिला मुद्दा ट्रान्स्क्रिप्शन ओके, त्याच्यानंतरून ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन या 3 व्याख्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढे जाऊन आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे एव्हिडन्सेस जे काय आहे, इव्होल्युशनरी एव्हिडन्सेस जे काय उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये जे काही पुरावे आहेत हे पुरावे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. त्याचबरोबर या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे नॅचरल सिलेक्शन ऑफ डार्विन्स थेअरी ओके, डार्विनची जी नॅचरल सिलेक्शनची जी थेअरी आहे तिच्याबद्दल सुद्धा अधिक चर्चा आपण याच्यामध्ये करणार आहोत. पुढे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे लॅमार्किझम ओके, म्हणजे लॅमार्कवाद नावाची एक कन्सेप्ट आहे ती आपण बघणार आहोत. ह्युमन इव्होल्युशन मानवी उत्क्रांती आणि स्पेसिएशन्स ओके, या एवढ्या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या धड्याचा जर आपण विचार केला तर बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा धडा कंपल्सरी 4 मार्काला बऱ्याच वेळेला विचारला जातो. मग याच्यामध्ये व्याख्यांवर सारखे प्रश्न आहेत तेही याच्यावरती विचारले जातात किंवा एव्हिडन्सवरती जे प्रश्न आहेत तेही याच्यावरती बऱ्याच वेळेला विचारले जात असतात. चला आपण पुढे जाऊया. सगळ्यात अगोदर आता आपण या पाठाला सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला 4 प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. हे 4ही प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत आणि त्याची उत्तरंसुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसता आहेत ओके, म्हणजे मी ती व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत. मग सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या महत्त्वाच्या 2 कन्सेप्ट बघायच्या आहेत त्या दोघी कन्सेप्ट म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा अगोदर हेरिडिटी ओके, ज्याला आपण अनुवंशिकता असं म्हटलं जातं ओके. मग अनुवंशिकता म्हणजे काय ओके, ही कुठून मिळते. आपल्याला माहिती आहे की वी आर नॉट आयडेंटिकल टू अवर पॅरेंट्स. आपण आपल्या पॅरेंट्ससारखं 100% आयडेंटिकल नाही, 100% आपण त्यांच्यासारखं मिळते जुळतं नाही. पण सम कॅरेक्टर्स दे आर द कॅरेक्टर्स आर ट्रान्समिट फ्रॉम्स अवर पॅरेंट्स टू द नेक्स्ट जनरेशन ओके, म्हणजे काही गुणधर्म असे असतात की ते आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडनं मिळतात. द सम कॅरेक्टर्स दीज द हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्समिट टू द ऑफस्प्रिंग टू देअर पॅरेंट्स ओके. ऑफस्प्रिंगला त्यांच्या पॅरेंट्सपासून ते मिळत असतात. मग याच्यामध्ये तुमचं फेसिंग कलर आहे, तुमचा आईचा कलर आहे, तुमचा स्किन कलर आहे ओके, तुमचे हेअर्स कसे असले पाहिजे, तुमची हाईट तुमची उंची कशी असली पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी ज्या काही आहेत ह्या आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडनं मिळत असतात. मग हे कशामुळे मिळतात तर इट इज अ हेरिडिटरी ट्रान्समिशन्स, हे अनुवंशिकतेने आपल्याला मिळत असतात. मग हे जर आपण बघितलं तर अनुवंशिकतेने जवळजवळ आपल्याला 60% 50 ते 60% हेरिडिटी जी आहे ही आपल्याला फर्स्ट जनरेशनकडून आपल्याकडे ट्रान्समिट होते. उरलेली जी 40 ते 30% आहे ही आपल्याला सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशनकडून ट्रान्समिट होत असते. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये आपण एखादा नवीन बाळ जन्माला येतो तर त्यावेळेला म्हटलं जातं की एखादी जर जन्मकुल त्या बाळाच्या अंगावरती असेल तर आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की हे 3ऱ्या पिढीतलं हे मुलगं जन्माला आलेलं
आहे. मग ह्या गोष्टी आपण कशावर म्हणतो की दॅट इज द हेरिडिटी. ही ट्रान्समिट होते कोणाकोणाकडून कोणाकडे होते, फ्रॉम पॅरेंट्स टू दॅर ऑफस्प्रिंग, म्हणजे त्यांच्या अपत्याचे काय जे ऑफस्प्रिंग्स आहेत, जी मुलं आहेत, या मुलांकडे त्यांच्या पॅरेंट्सकडनं ती आपल्याकडे ट्रान्समिट होत असते. याच्या संदर्भामध्ये आपण ग्रेगॉर मेंडलने जो प्रयोग केला होता बघा, वाटाण्याच्या झाडावरती पायसम सटायवम नावाचा जो प्रयोग, वाटाण्याच्या प्रजातीवरती त्यांनी प्रयोग केला आणि त्याचे निष्कर्ष आपण मागच्या वर्षी 9th स्टँडर्डला आपण जो लेसन बघितला, 16वा किंवा 17वा लेसन असेल, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आणि त्यांनी मांडलेलं जे संशोधन आहे, जे रिसर्च आहे, हे अतिशय युजफुल सगळ्यांसाठी ठरलं. आणि मग तेव्हापासून इट इज अ पायोनियर ऑफ द जेनेटिक्स असं त्याला म्हटलं गेलं. म्हणजेच पायोनियर ऑफ जेनेटिक्स म्हणजे जैवशास्त्राचा किंवा जैव तंत्रज्ञानाचा त्याने पाया रचला असं त्याला म्हणायला हरकत नाही. मग आता आपण हेरिडिटी बघितल्यानंतर, हेरिडिटी म्हणजे काय, मी सांगितलं तुम्हाला, अनुवंशिकता ही कोणाकोणाकडून कोणाकडे जाते, तर पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजेच काय, तर आई वडिलांकडून त्यांच्या अपत्याकडे ही हेरिडिटी ट्रान्समिट होताना आपल्याला लक्षात येते. मग पुढची कॉन्सेप्ट आपल्याला बघायची ती म्हणजे हेरिडेटरी चेंजेस. ओके, मग हेरिडेटरी चेंजेस म्हणजे काय, अनुवंशिकतेत होणारे बदल. ओके, वी आर नॉट 100% आयडेंटिकल टू अवर पॅरेंट्स. आपण 100% आपल्या पॅरेंट्सशी मिळते जुळते होत नाहीत. आपल्यामध्ये काहीतरी फरक असतो. मग हे जे फरक घडतात, हे जे बदल आपल्याला बघायला मिळतात, वी आर नॉट आयडेंटिकल टू अवर पॅरेंट्स. म्हणजे आपल्या पालकांसारखे आपण 100%, त्यांचे काही गुणधर्म आपल्यामध्ये येतात, पण 100% मात्र त्यांच्यासारखे आपण येत नाही. मग हे जे काही बदल घडून येतात, या बदलांना या ठिकाणी हेरिडिटरी चेंजेस, अनुवंशिकतेत होणारे बदल असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता आपल्याला हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस या दोन कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दोन कॉन्सेप्ट माहीत असलं गरजेचं आहे. पहिली म्हणजे DNA आणि दुसरी म्हणजे RNA. मग DNAचा फुल फॉर्म काय आहे, तर DNAचा फुल फॉर्म आहे डिऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. याचं स्ट्रक्चर कसं असतं, ओके, हेलिक्स आणि क्रिक मॉडेल कसं आहे किंवा त्याची रचना कसं आहे, डबल स्ट्रँड RNA म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. पुढे RNA दुसरी गोष्ट जी आहे ज्याला म्हटलं जातं रायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके, या दोन गोष्टींचा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण की या दोन गोष्टींवरती पुढे आपल्याला ज्या 3 कॉन्सेप्ट बघायच्या आहे, ट्रान्सक्रिप्शन आहे, ट्रान्सलोकेशन आहे किंवा सेंट्रल डॉग्मा असेल किंवा म्युटेशन आहेत, ह्या ज्या काही आपल्याला बघायच्यात ह्या त्याच्याशी संदर्भात आहे. चला मग आता आपण पुढे जाऊया. एकदा RNA DNA बद्दल थोडीशी माहिती घेऊ आणि आपण पुढे जायला या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. त्याच्या अगोदर ट्रान्सक्रिप्शन्स, ट्रान्सलोकेशन वगैरे ह्या डेफिनेशन बघण्या अगोदर त्याच्यामध्ये तुमच्या पुस्तकात 2 काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न आपण एकदा बघूया आणि मग आपण या ठिकाणी पुढे जायला सुरुवात करणार आहोत. बघायला सुरुवात करायचं पुढच्या 3 कॉन्सेप्ट जसं आपण बघितलं. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला 2 कॉन्सेप्ट बघणं गरजेचं आहे. पहिली कॉन्सेप्ट DNA आणि RNA. ओके, DNAचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितलाय, डिऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, आणि RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके, मग आता समजा ही आपली सेल आहे. ओके, या सेल मध्ये हा तुमचा न्यूक्लियस आहे. ओके, ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस मध्ये काय काय असतं. ठीक आहे, तो याच्यामध्ये काय असतं तर या पेशीमध्ये आतमध्ये तुमचा असतो DNA आणि जो बाहेरच्या बाजूला असतो तो म्हणजे RNA. लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगोदर DNA आणि RNA बद्दल थोडीशी माहिती सांगते. आपण मागच्या वर्षी याच्याबद्दल अधिक माहिती आपण बघितलेली आहे DNA आणि RNAच्या संदर्भामध्ये, बरोबर आहे. DNA कशापासून बनतं आपल्या सगळ्यांना माहिती, इट इज अ नायट्रोजिनियस अँड प्रोटीनियस बेस्ड सबस्टन्सेस, DNA अँड RNA. ओके, अँड वी ऑल्सो हॅड स्टडीड अबाउट द टाइप्स ऑफ RNA. आपण RNAचे टाइप्स बघितलेले. आपल्याला माहिती आहे RNA हे जे काही आहे हे 3 प्रकारचे असतात. ओके, याच्यामध्ये तुमचा पहिला आहे mRNA, दुसरा आहे तुमचा tRNA
ओके, आणि तिसरा टाईप तुमचा जो आहे तो म्हणजे RRNA. ओके, म्हणजे याच्यामध्ये mRNA म्हणजे काय, मेसेंजर RNA, जो मेसेज आहे संदेश पोहोचवण्याचं काम करतं. ओके, याला म्हटलं जातं मेसेंजर RNA. पुढे दिलेला आहे tRNA, ज्याला म्हटलं जातं ट्रान्सपोर्ट RNA. ओके, आणि जो RRNA आहे त्याला म्हटलं जातं रायबोझोमल RNA. मग आता याच्यामधला जो हा mRNA आहे हा असतो न्यूक्लियस मध्ये, लक्षात ठेवा. आणि हा जो आहे tRNA. ओके, आणि RRNA, हे दोघं जे आहेत हे असतात न्यूक्लियसच्या बाहेर. लक्षात आलंय, आपल्याला माहितीये, आपण बघितली डीएनए ची रचना ही जी आपली आहे ही डबल स्ट्रँड रचना असते न्यूक्लियसची. ओके, आणि ही वॅटसन आणि क्रिक यांनी मांडलेली आहे, आपल्याला माहिती आहे. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं की डीएनए आणि आरएनए ह्या दोन कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात का आल्या पाहिजे, कारण की त्याच्यावरती सगळं बायोटिक्स जे काय जेनेटिक्स आहे हे याच्यावरती सगळं डिपेंड आहे. मग याच्यामध्ये डीएनए आणि आरएनए जर आपण बघितलं तर डीएनए हा पेशीच्या आतमध्ये आहे, इनसाइड द न्यूक्लियस. ओके, आणि आउटसाइड द न्यूक्लियस तुमचा आरएनए आहे. मग आपण त्याच्यात आरएनएचे टाइप्स पण आपण बघितलेले, आणि या आउट ऑफ दीज 3 टाइप्स mRNA आर प्रेझेंट इन द mRNA इज प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. तो न्यूक्लियसच्या आतमध्ये, तो केंद्रकाच्या आतमध्ये असतो. आणि tRNA आणि RRNA आर प्रेझेंट आउटसाइड द न्यूक्लियस. ओके, मग या ठिकाणी डीएनए पासून mRNA तयार होतो, लक्षात ठेवा. ओके, डीआरएनए इज फ्रॉम दिस डीआरएनए mRNA इज सिंथेसाइज. mRNA हा तयार होत असतो, आणि हा mRNA जेव्हा न्यूक्लियसच्या बाहेर येतो, ओके, त्यावेळेला प्रोटीन्स तयार होतात. काय तयार होतं, प्रोटीन्स तयार होतात. ओके, डीएनए से mRNA पासून तो बाहेर येऊन प्रोटीन्स तयार झालेले आहेत. आणि मग फ्रॉम टू डीएनए टू mRNA ही जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. ओके, याला काय म्हटलं जातं, ट्रान्सक्रिप्शन म्हटलं जातं. अँड फ्रॉम mRNA टू प्रोटीन्स याला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. लक्षात आलंय काय सांगितलंय मी तुम्हाला, डीएनए पासून mRNA बनला, या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हटलेलं आहे. आणि फ्रॉम दिस mRNA टू द प्रोटीन इट इज कॉल्ड एज द ट्रान्सलोकेशन. आणि आउट ऑफ दिस होल प्रोसेस इट इज कॉल्ड एज द सेंट्रल डोग्मा. लक्षात ठेवा, या संपूर्ण प्रोसेसला सेंट्रल डोग्मा असं या ठिकाणी म्हटलं जातं. मग आता आपण या ज्या कॉन्सेप्ट आहेत या आपण व्यवस्थित बघायला सुरुवात करणार आहोत. बघा, तुमच्या पुस्तकामध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, विथ द हेल्प ऑफ आरएनए द जीन्स प्रेझेंट ऑफ द डीएनए and participated in functions of the cell and therefore by the control the structure of the functioning of the body. म्हणजेच काय तर डीएनए काय करतात तर सजीवांच्या संपूर्ण शरीराचं कंट्रोलिंग करण्याचं काम करतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डीएनए अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या शरीरामध्ये, आपल्या पेशींमध्ये तो असतो, तो क्रोमॅटिड्स पासून बनलेला असतो, क्रोमोझोम्स तो बनलेला असतो. ओके, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि जी सगळी इन्फॉर्मेशन आपली असते, दीज ऑल इन्फॉर्मेशन्स आर स्टोअर्ड इन द डीएनए. ती डीएनए मध्ये ती इन्फॉर्मेशन सगळी स्टोअर या ठिकाणी केली जाते. आणि मग आपल्या बॉडीला जेवढी प्रोटीनची रिक्वायरमेंट्स आहेत एवढ्या प्रोटीनच्या रिक्वायरमेंट्स मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये डीएनए हे जे काही आहे हे घडवून आणत असतात. ओके, आणि प्रोटीन सिंथेसिस बाय द डीएनए थ्रू द आरएनए. लक्षात ठेवा, डीएनए थ्रू द आरएनए आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीनचं सिंथेसिस करून घडतं, जे प्रथिनांचं संश्लेषीकरण घडतं, हे कोणाकडून होतं, थ्रू द डीएनए टू द आरएनए कडून या ठिकाणी आपल्याला होताना लक्षात येतं. आणि हे जे आपण आता बघितलेलं आहे, डीएनए टू mRNA, mRNA टू द प्रोटीन्स, इट इज कॉल्ड एज द सेंट्रल डोग्मा. लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुम्हाला ही जी हिस्ट्री मी अगोदर सांगितली याच्यासाठी अगोदर सांगितली. ठीक आहे, मग आता बघा पुढे आता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, mRNA प्रोड्युसेस ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड, दॅट इज द
DNA. बघा ही सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. ठीक आहे. द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स. The sequence of the nucleotide of the mRNA being the uracil in RNA. Okay, uracil in RNA and thymine in DNA. आपल्याला माहिती आहे जे युरॅसिल्स असतात हे कुठे असतात? RNA मध्ये असतात आणि जे थायमिन्स असतात हे आपले असतात DNA मध्ये. लक्षात ठेवा. and process of the the process of RNA synthesis is called as the transcription. लक्षात ठेवा जे RNA synthesis होतात याला ट्रान्सक्रिप्शन असं या ठिकाणी म्हटलं जातं. ओके. तर आपण 3 कॉन्सेप्ट बद्दल 2 कॉन्सेप्ट बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. आता आपल्याला पुढे अजून एक छोटीशी कॉन्सेप्ट याच्यामध्ये दिलेली ती बघायचे. तिला म्हटलं जातं ट्रिपलेट कोडॉन. आता ट्रिपलेट कोडॉनवरती 1 मार्काचा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. मग त्यांनी आपल्याला दिलेले की mRNA फॉर्म्स इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. इट ब्रिंग्स इन अ कोडेड मेसेज for DNA and the message contains the codes for amino acids. म्हणजे जे मॅसेंजर RNA आहेत, जे mRNA आहेत, जे संदेशवाहक जे RNA आहेत, हे काय करतात? ते न्यूक्लियसकडून सायटोप्लाझमकडे या वेळेला येताना ते एका विशिष्ट प्रकारचा मेसेज हे त्या ठिकाणी घेऊन येतात आणि तो मेसेज कोणासाठी असतो? तर फॉर अमिनो ॲसिड्स. ओके. द कोड फॉर इच अमिनो the code for each amino acid consists of the 3 nucleotides. म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे का अमिनो ॲसिडकडे ज्या वेळेला ते मेसेजेस येतात त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाइड्स असतात आणि यालाच ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. हे याच्यामध्ये दिलेलं आहे. पण त्यांनी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे का डॉक्टर हरगोविंद खुराना हे जे सायंटिस्ट होते यांनी खूप सारं कॉन्ट्रीब्युशन हे ट्रिपलेट कोडॉनच्या संदर्भामध्ये आपल्याला केल्याचं बघायला लक्षात येतं. आणि त्यांनी जो ट्रिपलेट कोडॉनसाठी जे त्यांनी संशोधन केलं होतं हे 20 अमिनो ॲसिडच्या ट्रिपलेट कोडॉनसाठी त्यांनी काम केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि याच्याचसाठी त्यांना नोबेल प्राईज जो होता 1968 मध्ये हा त्या ठिकाणी त्यांच्याचबरोबर अजून 2 सायंटिस्ट होते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी देण्यात आला. पुढे या ठिकाणी दिलेले इच mRNA मेड अप ऑफ द थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. लक्षात ठेवायचं त्यांनी सांगितले की प्रत्येक mRNA हा खूप साऱ्या थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्सपासून तो बनलेला असतो. आणि याच्यामध्ये जो tRNA आहे tRNA जो tRNA आहे या tRNAला या ठिकाणी अँटीकोडॉन tRNA has an anticodon complementary sequence of the codon to the mRNA and this is called as the translation. लक्षात ठेवा त्यांनी ट्रान्सलेशनची तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे का जो tRNA आहे आपल्याला दिलेला जो ट्रान्सपोर्ट tRNA आहे हा काय करतो तर एक विशिष्ट प्रकारच्या सिक्वेन्समध्ये अँटीकोडॉन्स. लक्षात ठेवा अँटीकोडॉन त्याच्यामध्ये काय आहे तर अँटीकोडॉन तो त्याचं कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्समध्ये तो कोडॉन करून तो mRNA कडे घेऊन जात असतो आणि यालाच या ठिकाणी ट्रान्सलेशन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा पुढे त्यांनी आपल्याला परत दिलेलं आहे द अमिनो ॲसिड ब्रॉट इन बाय RNA आर बॉन्ड्स टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ rRNA. लक्षात ठेवा आता हे पेप्टाइड बॉन्ड्सने rRNA या ठिकाणी ते बॉन्डेड केले जातात. मग rRNA म्हणजेच रायबोझोमल RNA. द रायबोझोमल RNA कीप मूविंग फ्रॉम one end of the mRNA to the other end by the distance of triplet codon. This called as the translocation. मी काय सांगितलेलं आहे की हे जे rRNA असतात that is the rRNA हे काय होता आहेत तर हे rRNA रायबोझोमल RNA कीप मूविंग ते मूव होता आहे कुठून कुठे फ्रॉम वन एंड ऑफ mRNA
mRNAच्या एका टोकाकडून टू द वन ट्रिपलेट कोडॉन, म्हणजे एका बाजूला mRNA तर दुसऱ्या बाजूला असणारा जो ट्रिपलेट कोडॉन आहे, या ट्रिपलेट कोडॉन बरोबर ते मूव्ह होताना आपल्याला लक्षात येतात. मग त्यांनी दिलंय दीज प्रोटीन्स आर कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स द बॉडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर अपीअरन्स टू द ऑल लिव्हिंग थिंग्स. ओके, म्हणजे आपल्या शरीरासाठी प्रोटीन्स हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. ओके, आणि प्रोटीन्स काय करतात तर प्रोटीन्स आर कंट्रोल द व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या पचय क्रिया आहेत, या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी हे करत असतात. ओके, त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे का लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे कॅन प्रोड्यूस द देमसेल्व्स. ओके, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स ड्यू टू द genes and the sum of the genes are transmitted to the next generation to parents to their offsprings. म्हणजेच पॅरेंट्स कडून त्यांच्या ऑफस्प्रिंग कडे, म्हणजे जनकाकडून त्याच्या अपत्याकडे ही जीन्स जी काय आहेत ही ट्रान्समिट केली जातात. ओके, आणि मग हे ट्रान्समिट करणं, ओके, हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे देणं. ओके, जेनेटिकली त्याला चेंजेस या ठिकाणी असं म्हटलं जातं. मग समटाइम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स, समटाइम्स इन न्यूक्लियोटाइड्स ऑफ दीज जीन्स changes in its position that occurs the minor change which is nothing but it is the mutation. लक्षात ठेवा, त्यांनी म्युटेशनची व्याख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. थांबा का, मला तर म्युटेशन म्हणजे काय ते पाहून घेऊ, त्याचा मराठीत अर्थ काय हे. आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळेला त्या अपत्याला मिळणारी जी गुणधर्म आहेत ही त्याच्या माता पित्याकडून मिळतात. हे लक्षात ठेवा, आपल्याला मिळणारी जी काही हेरिडिटी आहे ही आपल्याला कोणाकडून मिळते तर ऑफस्प्रिंग टू देअर पॅरेंट्स, पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग, म्हणजे आई वडिलांकडनं माता पित्यांकडून ती त्या अपत्याला मिळत असते. पण हे जीन्स ट्रान्समिट होताना कधी कधी काय होतं तर त्यांच्या जेनेटिक्समध्ये, त्यांच्या जनुकांमध्ये अचानक बदल घडून येतात. मग हे बदल कशाच्या संदर्भात घडून येतात, हे बदल कसे घडून येतात तर ते जे न्यूक्लियोटाइड्स बघा त्यांनी सांगितलेलं आहे द जीन्स चेंजेस द पोझिशन्स दॅट कॉजेस द मायनर चेंज. ओके, म्हणजे हे न्यूक्लियोटाइड्स कधी कधी आपली जागा बदलतात आणि अचानक आपली जागा बदलणे किंवा अचानकपणे आपली जागा बदलते याला म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तन होणं असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय ते बघितलेलं आहे. त्याचबरोबर ट्रान्सलेशन, ओके, ट्रान्सलेशन म्हणजे काय तेही आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतरून ट्रान्सलोकेशन, ओके, ज्याला स्थानांतरण असं म्हटलं जातं, हेही आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मग त्यांनी सांगितलेलं आहे की कधी कधी होणारे जे म्युटेशन्स असतात, जे परिवर्तन असतं हे कधी कधी मायनर पण असू शकतं किंवा मेजरसुद्धा असू शकतं. फॉर एक्झाम्पल त्यांनी पुढे दिले बघा, म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक द सिकल सेल ॲनिमिया. आपण लास्ट इयरला याच्याबद्दल अधिक माहिती आपण घेतलेली आहे. मग त्यांनी सांगितलं की म्युटेशनमध्ये कधी कधी खूप बदल घडून आले, म्युटेशनमध्ये जास्त प्रमाणात बदल आपल्याला झाला तर आपल्याला जेनेटिकली डिसऑर्डर्स जे काय आहे, सिकल सेल ॲनिमियासारखे जे डिसिजेस आहेत, जे आजार आहेत, हे आपल्याला होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये असतात. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलेलं आहे एव्हरलास्टिंग इट इज द वन ऑफ द प्रूफ्स ऑफ द डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजेच डार्विनचा जो निसर्ग निवडीचा सिद्धांत आहे, ओके, याच्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती पुढे आपण जी बघणारच आहोत. ओके, त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या निवडीनुसार ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, ही कधीही थांबणारी प्रोसेस. मग आता हे कसं आहे ते आपल्याला पुढे बघायचं आहे.